नमस्कार मित्रांनो, महातयारी प्लॅटफॉर्मवर परत एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. चालू घडामोडी हा जो विषय आहे या विषयाचे आपण दररोज 20 पॉईंट घेत असतो. ओके. आणि हेच 20 पॉईंट तुम्हाला दिवसभरात कमीत कमी 3 वेळा बघायचे असतात. ओके. आणि यावर आधारित मी तुम्हाला 5 प्रश्न विचारतो. टेलिग्राम ग्रुपवरती लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्रश्न चुकता कामा नये. ओके. चला तर आजचे हे 20 पॉईंट बघू. ज्यांनी अजून यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. ओके. चला तर सुरुवात करूया आजच्या 20 पॉईंटला. डेली आपल्याला हे 20 पॉईंट कव्हर करायचे आहे जेणेकरून तुमचं हळूहळू करंट अफेअर हे कव्हर होईल. तर 2024चे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला निमंत्रण दिलं होतं? तर इमॅन्युएल मॅक्रॉन हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत, पंतप्रधान नाही, पंतप्रधान दुसरेच आहे. ओके. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन. ओके. तर हे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते 2024च्या. ओके. आणि आतापर्यंत 6 वेळा फ्रान्सचे प्रमुख पाहुणे भारतामध्ये आलेले हे प्रजासत्ताक दिनासाठी. ओके. आणि त्यानंतर 2023ला कोण आले होते प्रमुख पाहुणे म्हणून प्रजासत्ताक दिनासाठी? तर अब्देल फताह अल सिसी. ओके. हे इजिप्तचे होते आणि 2021-22ला प्रमुख पाहुणे आलेच नव्हते. ओके. तर अशा रीतीनं हे 2 प्रमुख पाहुणे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. दोन्ही का बरं लक्षात ठेवायचे आहे? तर साधारणतः 18 महिन्यापूर्वीचं करंट अफेअर ते विचारतात. ओके. तर मग ते एखाद्या वेळेस 2023चे विचारतील आणि तुम्ही तिथे 2024चं उत्तर क्लिक करून येसाल. ओके. तर तसं व्हायला नको म्हणून तुम्हाला हे सर्व काही या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. कन्फ्युजन राहायला नको. ओके. तर हा झाला आपला आता पहिला पॉईंट. नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे. नेक्स्ट पॉईंट आहे के स्मार्ट ॲप बाबत. ओके. एक के स्मार्ट ॲप आहे. तर मग हे के स्मार्ट ॲप नेमकं कोणत्या राज्याचं आहे? ओके. किंवा वन लाईनर स्वरूपात प्रश्न विचारला जाऊ शकतो. खालीलपैकी कोणत्या राज्याने त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व सेवा एकत्रित डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी के स्मार्ट ॲप सुरू केलं? आणि ऑप्शनमध्ये कर्नाटक, केरळ काहीही असू शकते. तर तुम्हाला ते माहीत पाहिजे तर कोणत्या राज्याचं आहे? तर हे केरळ राज्याचं आहे. आणि त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सेवा एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी त्यांनी हे के स्मार्ट ॲप सुरू केलेलं आहे. एक तर कोणतं ॲप असा विचारतील किंवा के स्मार्ट ॲप कोणत्या राज्य सरकारचं तसं विचारतील. ओके. एकदम क्लिअर. तर आशा करतो तुम्हाला हा सुद्धा पॉईंट क्लिअर झाला असेल. नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे डॉक्टर प्रभा अत्रे. डॉक्टर प्रभा अत्रे यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. तर मग ह्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? तर ह्या शास्त्रीय गायिका होत्या. ह्या शास्त्रीय गायिका होत्या. त्यानंतर यांना मिळालेले पुरस्कार मात्र ध्यानात ठेवायचे आहे. एक आहे पद्मश्री, दुसरा आहे पद्मभूषण, तिसरा आहे पद्मविभूषण. पद्म पुरस्काराचे हे 3ही पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. ओके. पद्म पुरस्काराचे 3ही पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. पद्मश्री मिळाला 1990ला, त्यानंतर पद्मभूषण मिळाला 2002ला आणि पद्मविभूषण मिळाला 2022ला. ओके. तर ही बाब तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर परत नंतरचा पॉईंट आहे संगीत नाटक अकादमी पुरस्कार सुद्धा या डॉक्टर प्रभा अत्रे यांना मिळालेला आहे. तर अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. अशा व्यक्तिमत्वावर प्रश्न हे विचारले जातात. ओके. नेमकं ते कोणत्या फील्डशी संदर्भात आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी माहीत पाहिजेत आणि त्यांना पुरस्कार कोणकोणते मिळाले ते सुद्धा माहीत पाहिजेत. ओके. आशा करतो हा सुद्धा पॉईंट तुम्हाला समजला असेल. ज्यांनी अजून आपली ही संपूर्ण बॅच जॉईन केली नसेल त्यांना त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये आपण आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे. ॲप आपण डाउनलोड करू शकता. ओके. नेक्स्ट आपण पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे अंगोला देश. आता हा जो अंगोला देश आहे हा ओपेक मधून बाहेर पडला. ओके. तर अगोदर ओपेक म्हणजे काय ते आपण बघू. तर या ठिकाणी ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज असा हा विस्तारित रूप आहे ओपेकचं. ओके. तर जे काही कच्चं तेल वगैरे आहे त्यांची निर्यात करण्यात संबंधी हा एक देशांचा ग्रुप आहे. ओके. हा देशांचा ग्रुप आहे आणि या ओपेकचं जे काही मुख्यालय आहे हे मुख्यालय कुठे आहे? व्हिएन्ना या ठिकाणी. कोणत्या देशामध्ये? तर ऑस्ट्रिया या देशामध्ये. सध्या एकूण सदस्य किती आहे? तर 12 सदस्य आहे. हा जो अंगोला देश आहे या ओपेक संघटनेतून बाहेर पडला त्याच्यानंतर सध्या किती देश आहे त्या संघटनेमध्ये? तर 12 सदस्य आहे. ओके. मग आता अंगोला देश जो आहे हा कोणत्या खंडातील आहे? आफ्रिका खंडातील आहे. 2007 मध्ये हा ओपेक मध्ये समाविष्ट झाला होता. 2007 मध्ये हा ओपेक मध्ये समाविष्ट झाला होता.
सध्या किती सदस्य आहे मग ओपेकचे 12. ओके. आणि या ओपेकची स्थापना कधी झाली होती 1960. ओपेकची स्थापना कधी झाली होती 1960 ला. ओके. मग स्थापना करते वेळी कोणते देश होते तर एकूण 5 देश होते. एकूण 5 देश होते कोणते? एक होता इराण, दुसरा होता इराक, कुवेत, सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला. ओके. तर असे 5 देश होते. ओके. आणि हळूहळू काही दिवसांमधून यामधून एक एक देश बाहेर पडत आहे. सध्या किती देश आहे तर 12 देश आहे. सध्या किती देश आहे 12. ओके. या अंगोलापूर्वी इक्वेडोर सुद्धा त्या ठिकाणून बाहेर पडला होता. ओके. तर सध्या लेटेस्ट मध्ये चर्चेत कोणता आहे तर अंगोला देश. तर ते तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आशा करतो तुम्हाला हा सुद्धा पॉइंट या ठिकाणी समजला असेल. नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे. एक युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक म्हणून चर्चेत आहे. ओके. तर त्या बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण ठरल्या तर नादिया कॅल्व्हिनो. नादिया कॅल्व्हिनो ह्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या. कोणत्या बँकेच्या तर युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकच्या. ओके. आणि ह्या नादिया कॅल्व्हिनो कोणत्या देशाच्या आहे तर त्या आहे स्पेनच्या. नादिया कॅल्व्हिनो कोणत्या देशाच्या आहे स्पेनच्या. ओके. तर ही सुद्धा बाब तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. ओके. महत्वाचा पॉइंट आहे. होतं काय की आपण चालू घडामोडी जिकडे दुर्लक्ष करतो ना तिथे प्रश्न येतो. कारण चालू घडामोडी वाचताना आपण काय करतो की आपल्याला ज्या टॉपिकवर इंटरेस्ट आहे तिथं जरा जास्त लक्ष देऊन वाचतो, परंतु आयोग तसं काही तुमचा कुठे इंटरेस्ट आहे त्याकडे लक्ष देत नसते. ओके. ते ओव्हरऑल सगळीकडे प्रश्न विचारतात. तर इंटरेस्ट हा सगळीकडेच तयार करून ठेवावा लागतो. ओके. प्रत्येक गोष्ट या ठिकाणी महत्वाची असते. असो. नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचे आहे की ब्रिक्सचे 5 नवीन सदस्य यांनी औपचारिकपणे सदस्यत्व स्वीकारलेलं आहे. ब्रिक्स ही एक संघटना आहे बरोबर. मग ब्रिक्सचे आता नवीन 5 सदस्य झालेले आहेत. तर मग कोणते 5 सदस्य आहे नवीन? इजिप्त आहे, इराण आहे, सौदी अरेबिया आहे, UAE आहे, त्यानंतर इथिओपिया आहे. ओके. मग आता ब्रिक्स जी संघटना आहे या ब्रिक्स संघटनेचे संस्थापक सदस्य कोणते होते तर ब्राझील होता, रशिया होता, त्यानंतर भारत होता, त्यानंतर चीन. ब्राझील, रशिया, भारत आणि चीन अशा पद्धतीनं हे जे काही संस्थापक सदस्य होते. ओके. त्यानंतर 2010 मध्ये त्यांना कोण येऊन मिळाला? दक्षिण आफ्रिका. मग दक्षिण आफ्रिका हा संस्थापक सदस्य आहे का? नाही. ओके. संस्थापक सदस्य या ब्रिक्स पैकी एवढे. ओके. ही बाब तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर परत आता हे 5 सदस्य येऊन मिळाले त्यांना. इजिप्त, इराण, सौदी अरेबिया, UAE आणि इथिओपिया. विसरायचं नाही. मग आता प्रश्न नेमका कुठे विचारू शकतात तर लक्षात ठेवायचं आहे की अर्जेंटिना या देशानं ब्रिक्सचे सदस्यत्व घेण्यास नकार दिला. अर्जेंटिना या देशानं ब्रिक्सचे सदस्यत्व घेण्यास नकार दिला. ओके. तर इथे वन लाइनर स्वरूपात प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या देशाने ब्रिक्स संघटनेचे सदस्यत्व घेण्यास नकार दिला? आणि या 5 पैकी 3 ऑप्शन असतील आणि तिथे चौथा ऑप्शन अर्जेंटिना असेल. अशा पद्धतीचे त्या ठिकाणी ते प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके. तर सध्या ब्रिक्सचे एकूण सदस्य किती आहे तर मग सध्या ब्रिक्सचे एकूण सदस्य आहे 10. हे 5 आणि हे ब्रिक्स नावामधले 5. ओके. त्यानंतर परत 2024 साठी ब्रिक्सचे अध्यक्ष कोण आहे तर ते आहे रशिया. 2024 साठी ब्रिक्सचे अध्यक्षपद कोणाकडे आहे तर ते आहे रशियाकडे. आशा करतो तुम्हाला हा सुद्धा पॉइंट समजला असेल. त्यानंतर परत एक महत्वाचा पॉइंट आहे हेनली पासपोर्ट निर्देशांक 2024. तर याच्यामध्ये पहिले 5 देश किंवा पहिले 6 देश कोणते आहे तर फ्रान्सचा पहिला क्रमांक लागतो. लक्षात ठेवायचा आहे फ्रान्सचा पहिला क्रमांक. त्यानंतर जर्मनी, इटली, स्पेन, जपान आणि सिंगापूर. ओके. तर यावर प्रश्न विचारताना एक तर पहिला क्रमांक विचारतील आणि भारताचं कितवं स्थान आहे ते विचारतील. जास्त काही डिटेलमध्ये करण्याची आवश्यकता नाही. तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी नजर टाकून जायची आहे की पहिले 5 देश कोणते आहे? फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, जपान आणि सिंगापूर. तर या ठिकाणी हे जे काही इथून इकडचे देश आहे हे सगळे युरोपियन देश आहे. पहिले 4 देश हे युरोप मधले आहे तर फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन. ओके. त्यानंतरचे 2 देश हे आशिया खंडातले आहेत. ओके. तर अशा रीतीनं तुम्हाला हा सुद्धा पॉइंट या ठिकाणी समजला असेल. नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे भारताचा जो स्थान आहे या हेनली पासपोर्ट निर्देशांकामध्ये 80 क्रमांकाचं स्थान आहे जे अगोदरच्या वर्षी
84 क्रमांकाचं स्थान होतं. म्हणजे 4 स्थानांनी भारताने यामध्ये काय केलेली आहे, सुधारणा केलेली आहे. आशा करतो हा सुद्धा पॉईंट तुमचा क्लिअर झाला असेल. नेक्स्ट पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे की इस्रायल विरुद्ध खटला दाखल केलेला आहे. जे काही इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे, तर आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये खटला दाखल करण्यात आलेला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे, हेग या ठिकाणी, नेदरलँड या देशामध्ये. ओके, तर वन लाइनर स्वरूपात प्रश्न विचारला जाऊ शकतो की हा जो खटला आहे कोणत्या देशाने दाखल केला, तर तो केला दक्षिण आफ्रिका. कोणी केला, दक्षिण आफ्रिका. तर आशा करतो हा सुद्धा पॉईंट तुम्हाला या ठिकाणी क्लिअर झाला असेल. महत्वाचे पॉईंट आहे, बिलकुल विसरायचं नाही. म्हणून मी म्हणतोय की दिवसातून 20 पॉईंट करा सुरुवातीला, आणि ते 20 पॉईंट मिनिमम 3 वेळा नजर टाका त्याच्यावरती, कारण खूप स्कोरिंग सब्जेक्ट आहे. कॉम्पिटिशन सुद्धा खूप भयानक आहे, आणि स्कोरिंग सब्जेक्टमध्ये येणारे जे बाकीच्यांचे चुकत नाही ते तुमचे बिलकुल चुकले नाही पाहिजे. ओके, तर असो, इस्रायल विरुद्ध खटला दाखल करणारा देश कोणता आहे, दक्षिण आफ्रिका. आशा करतो तुमचा हा सुद्धा पॉईंट क्लिअर झाला असेल. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे लिव्हेबल सिटीज ऑफ टुमारो. लिव्हेबल सिटीज ऑफ टुमारो नावाची एक जागतिक परिषद आहे. लिव्हेबल सिटीज ऑफ टुमारो नावाची एक जागतिक परिषद आहे. तर ही परिषद, या परिषदेचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं, तर गांधीनगर या ठिकाणी, गुजरातमध्ये गांधीनगर या ठिकाणी या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. जसं की मागच्या वर्षीचे आपण काही PYQ बघितले, तर त्यामध्ये सुद्धा अशा जागतिक परिषदेसंदर्भात प्रश्न विचारलेले आहेत. ओके, आशा करतो तुम्हाला हा सुद्धा पॉईंट क्लिअर झाला असेल. नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे रायन इंटरनॅशनल चिल्ड्रेन फेस्टिवल. रायन इंटरनॅशनल चिल्ड्रेन फेस्टिवल. तर या महोत्सवाचं जे आयोजन आहे हे कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं, नवी दिल्ली या ठिकाणी. हे जे काही महोत्सव, फेस्टिवल वगैरे आहेत, तर यांच्यावर प्रश्न विचारतात. जसं की आता गांधीनगरमध्ये सुद्धा लिव्हेबल जे काही सिटीज टुमारो आहे त्यावर आधारित जागतिक शिखर परिषद आयोजित केली होती. कुठे, गांधीनगर येथे, गुजरातमध्ये. तर रायन इंटरनॅशनल चिल्ड्रन फेस्टिवल, तर याचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे. कुठे, तर नवी दिल्ली या ठिकाणी. आणि याची जी थीम आहे, ती थीम कोणती होती, लेट्स हॅव फन. लेट्स हॅव फन. काहीही असो, तुम्हाला 3 वेळा हे रिव्हाइज करायचं आहे एकाच दिवशी, म्हणजे आजच्या आजच, जेणेकरून तुमचं हे परमनंट मेमरीमध्ये स्टोअर होईल. ओके, आता काही महत्वाच्या नियुक्त्या आहेत. फ्रान्सचे पंतप्रधान म्हणून निवड झालेली आहे कोणाची, तर गॅब्रियल अटल यांची फ्रान्सचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झालेली आहे. आणि हे फ्रान्सचे आतापर्यंतचे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. गॅब्रियल अटल हे फ्रान्सचे पंतप्रधान आहे आणि आतापर्यंतचे सर्वात तरुण पंतप्रधान आहे. आणि प्रजासत्ताक दिनाचे जे काही प्रमुख पाहुणे होते ते कोण होते, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होते, पंतप्रधान नव्हते. पंतप्रधान कोण आहे, गॅब्रियल अटल. आणि राष्ट्राध्यक्ष कोण आहे, इमॅन्युअल मॅक्रॉन, जे 2024च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते. त्यानंतर परत एक बिमस्टेक संघटना आहे. त्या संघटनेच्या महासचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, इंद्रमणी पांडे. बिमस्टेक संघटना आहे, या बिमस्टेक संघटनेच्या महासचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली. वन लाइनर स्वरूपातच प्रश्न राहील, कोण आहे ते, इंद्रमणी पांडे. ओके, त्यानंतर परत दुसरा सुद्धा महत्वाचा पॉइंट आहे की आशियाई विकास बँक ADB, आशियाई विकास बँक, या ADBच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, विकासशील. कोणाची, विकासशील. लक्षात ठेवायचं आहे, इंद्रमणी पांडे बिमस्टेक संघटनेच्या महासचिव, त्यानंतर विकासशील ह्या ADB म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँक यांचे कार्यकारी संचालक. ओके, त्यानंतर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजेच WTO, भारताचे राजदूत, या WTO मध्ये भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, सेंथिल पांडियान सी. ओके, तर हे 3 नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, इंद्रमणी पांडे, त्यानंतर विकासशील, त्यानंतर सेंथिल पांडियान सी. इंद्रमणी पांडे बिमस्टेक संघटना महासचिव, विकासशील ADBचे कार्यकारी संचालक, त्यानंतर सेंथिल पांडियान सी WTO मध्ये भारताचे राजदूत. ओके,
आशा करतो तुमचा हा सुद्धा पॉईंट क्लिअर झालेला आहे. ज्यांनी अजूनही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आता लगेच सबस्क्राईब करून ठेवा. ओके, असो. नेक्स्ट आता आपल्याला बघायचं आहे युनेस्कोची जागतिक वारसा समिती. आता 46 क्रमांकाचं सत्र जे आहे त्याचं यजमानपद भूषवणार आहे कोण? भारत भूषवणार आहे आणि नवी दिल्ली या ठिकाणी 46 क्रमांकाच्या सत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आशा करतो तुमचा हा सुद्धा पॉईंट या ठिकाणी क्लिअर झाला असेल. नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे. आता युनेस्कोची जागतिक वारसा समिती याचं आयोजन भारत करणार आहे. अध्यक्ष सुद्धा भारतच असणार आहे आणि कोणत्या ठिकाणी आयोजन आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी, ते सुद्धा आपल्याला क्लिअर झालेलं आहे. आता हा आहे सर्वात महत्त्वाचा पॉईंट. यावर आधारित बहुपर्यायी प्रश्न 100% त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. ओके, तर महाराष्ट्रानं काय केलं? लोकायुक्त विधेयक मंजूर केलेलं आहे. महाराष्ट्राचं लोकायुक्त विधेयक संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेत आहोत. तर हे जे लोकायुक्त विधेयक आहे सर्वप्रथम, आता प्रॉब्लेम कुठे येते की विधेयक नेमकं प्रथम कोणत्या गृहामध्ये मांडलं जातं? महाराष्ट्र राज्य विधिमंडळ याच्यामध्ये 2 सदन आहेत, विधानसभा आणि विधान परिषद. तर हे जे काही महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक आहे हे सर्वप्रथम कोठे मांडलं? विधानसभेमध्ये. तिथं मंजूर झालं. ते कोणत्या दिवशी मंजूर झालं? 26 डिसेंबर 2022. कन्फ्यूज होऊ नका, वर्ष बघा कोणतं आहे? 2022. विधानसभेमध्ये ते मंजूर झालं होतं 26 डिसेंबर 2022 ला आणि त्याच्यानंतर जवळपास एका वर्षानं ते मंजूर झालं विधान परिषदेत. त्याच्यानंतर जवळपास एका वर्षानं ते मंजूर कुठे झालं? विधान परिषदेत, आणि तारीख आहे 15 डिसेंबर 2023. ओके, प्रथम विधानसभेत होतं, लक्षात राहू द्या. तर 1971चा जो काही महाराष्ट्राचा लोकायुक्त कायदा आहे या कायद्याची जागा हे विधेयक घेणार आहे. ओके, आणि केंद्राचा जो काही लोकपाल कायदा आहे या लोकपाल कायद्याच्या धर्तीवर लोकायुक्त विधेयक पारित करणारा देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे महाराष्ट्र. देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे महाराष्ट्र. खूप IMP प्रश्न. ओके, तर विसरायचं नाही. मग आता जे काही लोकसेवक आहे, पब्लिक सर्वंट आहे, ते या लोकायुक्त विधेयकाच्या कार्यकक्षेत येतातच, परंतु या ठिकाणी मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री आणि आमदार हे सुद्धा या कायद्याच्या कक्षेमध्ये येतात. हे सुद्धा या कायद्याच्या कक्षेमध्ये येतात. तर प्रश्न कोणत्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो यामध्ये? एक तर ते कोणत्या सदनामध्ये सर्वप्रथम मांडलं तर लक्षात ठेवायचं आहे विधानसभेमध्ये. वर्ष, कारण इथं एका वर्षाचा कार्यकाल गेला ना त्यामुळे थोडं कन्फ्यूज होऊ शकते. तर सुरुवातीला मांडलं विधानसभेमध्ये एका वर्षापूर्वी म्हणजे 2022 ला डिसेंबरमध्ये, 26 डिसेंबर. ओके, त्यानंतर एका वर्षानंतर विधान परिषद ते मंजूर झालं 15 डिसेंबर 2023 ला. ओके, तर इथं कन्फ्यूज व्हायचं नाहीये. ओके, त्यानंतर नवीन बदल काय तर मग मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, आमदार हे सुद्धा आता त्याच्यामध्ये काय आलेले, म्हणजे त्या चौकशीच्या कार्यकक्षेमध्ये. ओके, आणि केंद्राच्या लोकपाल कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलेलं आहे अशा पद्धतीचं लोकायुक्त विधेयक पारित करणारं. ओके, तर आशा करतो तुमचा हा सुद्धा पॉईंट क्लिअर झालेला आहे. अजून एक महत्त्वाचा माहिती या लोकायुक्त विधेयकाबाबत माहिती बाकी आहे, तर ती सुद्धा आपण या ठिकाणी बघू. आता जर समजा कोणावर काही चौकशी चालवायची आहे लोकायुक्त अंतर्गत, तर मग कोणाची परमिशन घ्यावं लागते तर तिथं कन्फ्यूज व्हायचं नाही, ते सुद्धा महत्त्वाचं आहे. तर या लोकायुक्त कायद्या अंतर्गत हे जे प्रकरण आहे हे एका वर्षात त्या विशेष न्यायालयामार्फत निकाली काढणं आवश्यक आहे. ओके, या लोकायुक्त कायद्यानुसार, या लोकायुक्त विधेयकानुसार हे जे प्रकरण आहे हे एका वर्षाच्या आत निकाली काढणं आवश्यक आहे. कोणाद्वारे तर त्या विशेष न्यायालयाद्वारे. ओके, त्यानंतर जर समजा चौकशी करायची असेल मुख्यमंत्र्याची, किंवा मुख्यमंत्र्याच्या विरोधात काही चौकशी करायची असेल तर या ठिकाणी कोणाची मान्यता आवश्यक आहे तर विधानसभेची मान्यता आवश्यक आहे, आणि कमीत कमी 2/3 सदस्यांनी ती मान्यता दिली पाहिजे. कमीत कमी 2/3 सदस्यांनी ती मान्यता दिली पाहिजे. ओके, जर मंत्री विरोधात जर काही असेल तर राज्यपालाची मान्यता, कोणताही मंत्री, राज्यमंत्री जर असेल तर यांच्या विरोधात जर चौकशी करायची असेल तर त्या ठिकाणी राज्यपालाची मान्यता पाहिजे,
आणि राज्यपाल ही मान्यता मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार देईल, मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार देईल. ओके, तर ह्या दोन बाबी महत्वाच्या आहे. मुख्यमंत्र्याच्या चौकशीची मान्यता कोण देईल? विधानसभा देईल 2/3 बहुमतानं. आणि मंत्र्याच्या विरोधात जर चौकशी करायची असेल तर मान्यता कोण देईल? राज्यपाल, परंतु कोणाच्या सल्ल्यानं? मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं. ओके, जर आमदाराविरोधात जर चौकशी करायची असेल तर मान्यता कोण देईल? विधानसभा अध्यक्ष. जर समजा विधानसभेचा आमदार असेल तर विधानसभा अध्यक्ष मान्यता देईल, आणि विधान परिषदेचा आमदार असेल तर विधान परिषद सभापती मान्यता देईल. ओके, विधान परिषद सभापती या ठिकाणी मान्यता देईल. आणि एखादा पब्लिक सर्वंट आहे, सनदी अधिकारी आहे, एखादा सनदी अधिकारी आहे, तर यांच्या विरोधात जर चौकशी करायची असेल तर मान्यता कोण देईल? मुख्यमंत्री. मान्यता कोण देईल? मुख्यमंत्री. तर हे सर्व या ठिकाणी तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. तर असं आहे हे लोकायुक्त विधेयक. प्रश्न याच्यावर विचारण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळं यातल्या तरतुदी हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहे. अजूनही ज्यांनी आपला कोर्स जॉईन केला नाही, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही बिलकुल जॉईन करा. आणि टेलिग्रामची सुद्धा लिंक दिलेली आहे, त्यावर आधारित आपण 5 प्रश्न विचारणार आहोत, तर ते प्रश्न चुकता कामा नये. ओके, चला नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे. राष्ट्रीय युवा महोत्सव. राष्ट्रीय युवा महोत्सव तर 27वी आवृत्ती होती बघा. कितवी आवृत्ती होती? 27वी आवृत्ती होती. आयोजन केलं होतं नाशिक या ठिकाणी. वन लाइनर स्वरूपात प्रश्न विचारेल, कोणत्या ठिकाणी आयोजन केलं होतं? ओके, तर नाशिक या ठिकाणी आयोजन केलं होतं. आणि या महोत्सवामध्ये पहिला क्रमांक कोणाचा? महाराष्ट्राचा. दुसरा क्रमांक कोणाचा? तर हरियाणाचा. आणि तिसरा क्रमांक कोणाचा? तर केरळचा. ओके, महाराष्ट्र, हरियाणा, केरळ हा सिक्वेन्स तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. आवृत्ती होती 27वी, आयोजन केलं होतं नाशिक या ठिकाणी. ओके, तर आशा करतो तुमचा हा सुद्धा पॉइंट या ठिकाणी क्लिअर झाला असेल. नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे पुढचा. काही महत्वाचे पुरस्कार आहेत, यावर आधारित सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 कोणाला मिळाला? नारायण जाधवना. ओके, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 कोणाला मिळाला? ज्ञानोबा जाधव यांना, नारायण जाधव यांना. ओके, त्यानंतर तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर जीवन गौरव पुरस्कार. तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर जीवन गौरव पुरस्कार हे पुरस्कार जाहीर झाले 2024 मध्ये. हे पुरस्कार जाहीर झाले 2024 मध्ये आणि 2 वर्षासाठी म्हणजे जाहीर झाले. तर त्यापैकी एक आहे 2021 चा आणि दुसरा आहे 2022 चा. जो काही 2021 चा आहे तो कोणाला मिळाला? श्रीमती हिराबाई कांबळे. ओके, श्रीमती हिराबाई कांबळे 2021 चा. आणि 2022 चा कोणाला? तर अशोक पेटकर. अशोक पेटकर. तर हे 3 नावं आपण या ठिकाणी बघितले, श्रीमती हिराबाई कांबळे, अशोक पेटकर आणि नारायण जाधव. ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार नारायण जाधव यांना. ओके, 2023 वर्षासाठी. 2022 चा तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला? तर श्री अशोक पेटकर. 2021 चा तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला? तर श्रीमती हिराबाई कांबळे. ओके, तर आशा करतो हा सुद्धा पॉइंट तुमचा या ठिकाणी क्लिअर झाला असेल. नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे पुढचा. तर अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन. आता यावर आधारित प्रश्न 100% विचारला जाऊ शकतो. ओके, अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन. तर 2 ट्रेनचं उद्घाटन पंतप्रधानाच्या हस्ते झालं होतं अयोध्या या ठिकाणून. तर यामध्ये मग त्या 2 ट्रेन कोणकोणत्या मार्गावरच्या आहे? तर पहिली ट्रेन आहे दरभंगा बिहार. दरभंगा हे बिहार मधलं ठिकाण आहे आणि दिल्ली मधलं आनंद विहार. ओके, तर दरभंगा येथून म्हणजे आनंद विहार पर्यंत जाणारी जी काही अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन आहे हिचं उद्घाटन केलं. त्यानंतर मालदा टाउन, पश्चिम बंगाल मधलं मालदा टाउन आणि सर विश्वेश्वरैया टर्मिनस जे बंगलोर या ठिकाणी आहे. ओके, तर मालदा टाउन ते सर विश्वेश्वरैया टर्मिनस म्हणजे साहजिकच आहे काय, पश्चिम बंगाल ते बंगळुरू अशा पद्धतीचं एक दुसरी ट्रेन आहे. तर ही सुद्धा तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे. ओके, तर ह्या 2 ट्रेन आहे. ट्रेनचं नाव काय आहे? अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन. ओके, आशा करतो तुम्हाला हा सुद्धा पॉइंट या ठिकाणी समजला असेल.
नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे 16वा वित्त आयोगाची स्थापना. 16व्या वित्त आयोगाची स्थापना झालेली आहे. मग कोणत्या कलमाअंतर्गत या वित्त आयोगाची स्थापना केली जाते? 280 भारतीय राज्यघटनेचं कलम 280. याच्यामध्ये एक अध्यक्ष असतो आणि 4 सदस्य असतात. एक अध्यक्ष असतो आणि 4 सदस्य असतात. नियुक्ती कोण करतं, कोण स्थापन करतं? तर ते राष्ट्रपती स्थापन करतात. तर आता जे काही 16वे वित्त आयोग आहे तर याचा शिफारसी कालावधी कोणता आहे? तर 2026-27 ते 2030-31 पर्यंत. मग अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर डॉक्टर अरविंद पंगारिया. डॉक्टर अरविंद पंगारिया यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर या 16व्या वित्त आयोगाचे सचिव कोण आहे? तर ते आहे ऋत्विक पांडे. 16व्या वित्त आयोगाचे सचिव कोण आहे? तर ते आहे ऋत्विक पांडे. ओके, आशा करतो तुम्हाला हा सुद्धा पॉइंट या ठिकाणी क्लिअर झालेला आहे. सचिव कोण? ऋत्विक पांडे. अध्यक्ष कोण? डॉक्टर अरविंद पंगारिया. ओके, मग 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? NK सिंग. ओके, तर इथपर्यंत तुमचा हात आहे क्लिअर झालेलाच आहे. प्रश्न चुकता कामा नये. नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा आहे व्हायब्रंट गुजरात समिट. व्हायब्रंट गुजरात समिट. आता गुजरात समिट म्हटल्यानंतर गुजरातमध्येच आयोजन केलं असेल, परंतु गुजरातमध्ये नेमकं कोणत्या शहरात आयोजन केलं तेवढं आपल्याला माहित पाहिजे. तर ते गांधीनगर. ओके, आवृत्ती किती होती? तर 10वी. आवृत्ती किती होती? तर 10वी. त्यानंतर याची जी थीम होती ती होती भविष्याचे प्रवेशद्वार. याची जी थीम होती ती कोणती होती? भविष्याचे प्रवेशद्वार. आणि हे जे काही व्हायब्रंट गुजरात समिट आहे तर हिचे प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित केलं होतं? तर पीटर फियाला. हे आहे झेक प्रजासत्ताक कांगो. झेक प्रजासत्ताक याचे ते राष्ट्राध्यक्ष वगैरे. ओके, असो नेक्स्ट आपल्याला पुढचा पॉइंट बघायचा आहे या ठिकाणी. आत्मनिर्भर भारत उत्सव अशा पद्धतीचा एखादा ऑनलाईन स्वरूपात प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आयोजन कुठं केलं होतं? नवी दिल्ली या ठिकाणी. आपला नेहमीच माइंड असा काम करतो की दुसरं आउटसाईडलाच आयोजन केलं असेल. तर आत्मनिर्भर भारत उत्सव याचं आयोजन कुठं केलं होतं? नवी दिल्ली या ठिकाणी. तर हे पाठ करून ठेवायचं आहे. यावर आधारित प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट आपण बघूया या ठिकाणी. शेवटचा सांस मोहीम आहे. ओके, आता ही सांस मोहीम काय आहे? तर ही बालवयातील निमोनिया प्रतिबंधासाठी ही मोहीम आयोजित केलेली आहे. ओके, आणि कोणत्या राज्याने आयोजित केलेली आहे? तर मणिपूर राज्याने. बालवयातील निमोनिया प्रतिबंधासाठी ही सांस मोहीम आयोजित केली होती. कोणत्या राज्याने आयोजित केली होती? तर मणिपूर राज्याने. म्हणजे मणिपूर राज्याने ही मोहीम राबवलेली आहे. तर आता सरळ सरळ तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढंच की जे काही ईशान्येकडचे राज्य आहे यांना जर काही घडामोडी केल्या तर तुम्ही बघा PYQ बघा, तिकडच्या चालू घडामोडीवर तिकडचं काही असलं की तिथं प्रश्न विचारतात. तर या ठिकाणी सुद्धा ही जी काही सांस मोहीम आहे तर एक तर ती कोणत्या रोगाच्या प्रतिबंधासंबंधी असेल असा विचारतील, नाही तर मग कोणत्या राज्याने चालवली असं विचारतील. तर लक्षात ठेवायचं आहे मणिपूर राज्याने न्यूमोनियासाठी बालवयातील मुलांच्या. ओके, तर अशा रीतीनं आपण हे जे आजचे महत्त्वाचे 20 पॉईंट आहे ते या ठिकाणी बघितलेले आहेत. ज्यांनी अजूनही बॅच जॉईन केली नाही त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिलेली आहे, जॉईन करू शकता. आणि अशाच पद्धतीच्या नवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करू शकता. तेव्हा भेटू परत उद्या नवीन 20 चालू घडामोडीसह. तोपर्यंत थँक्यू सो मच.